ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे। सध्या आशाताईंवर ब्रीचकँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती समजते। ब्रीचकँडी रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आलेला आहे। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आलाय। ब्रीचकँडी रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना तातडीने ब्रीचकँडी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तातडीने हे सगळे उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। सध्या त्यांचं वय हे 92 वर्षांचं आहे आणि त्यानुसार त्यांची प्रकृती गेले काही दिवस खालावलेलीच होती। नाजूक अशी त्यांची प्रकृती होती आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे असं आता समजतंय। त्यांना ब्रीचकँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि आशाताईंवर या रुग्णालयामध्ये आता उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। मुंबईमधील ब्रीचकँडी रुग्णालयामध्ये आशा भोसले यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यानंतर त्यांना या रुग्णालयामध्ये दाखल केले गेले आणि तातडीने डॉक्टरांकडून आता त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। या सगळ्या संदर्भात जय महाराष्ट्राचे निवासी संपादक प्रसाद काथे सर आपल्याला आणखी तपशील देत आहेत। सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का सर? या सगळ्या संदर्भात तुम्ही आणखी तपशील द्या। आवाज आता आला जी। आशा भोसले यांना थोड्याच वेळापूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी पोहोचली आहे आणि त्यांना तातडीनं ब्रीचकँडी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे। आशा भोसलेंचं वय सध्या 92 वर्षाचं आहे। 1933चा त्यांचा जन्म आहे, 8 सप्टेंबर 1933चा। वयोमान परत्वे आशाताई अत्यंत उत्साही जरी असल्या तरी पण काही आव्हानंही कायम असतात। पद्मविभूषणनं सन्मानित झालेल्या आशाताईंवर तातडीनं उपचार ब्रीचकँडी रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आलेले आहेत। गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती थोडीशी नाजूक होती आणि आज अचानक छातीत दुखू लागल्याची तक्रार आल्याच्या नंतर तातडीनं त्यांना रुग्णालयात नेलं असता तिथे तपासणी प्राथमिकदृष्ट्या पूर्ण झाली। त्या प्राथमिक तपासणीमध्ये असं लक्षात आलंय की त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे। सध्या डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत आणि त्याच्याच जोडीला आशाताईंची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी आणि अधिकाधिक त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा याच्यासाठी वेगानं प्रयत्न सुरू आहेत। जी, धन्यवाद सर सगळ्या तपशिलांसाठी।